राक्षस उभे राहिलेले आहेत। हा एक मोठा धोका आहे। विकास जरूर पाहिजे, पण टॉवर आमच्या उरावरती उभे राहत आहेत, आमच्या मोकळ्या जागा खाल्ल्या जातात, ना मुलांना खेळायला मैदानं राहत आहेत, ना आमचे उत्सव साजरे करायला काही रस्ते राहत आहेत, ना चौक राहत आहेत, ना मैदानं राहत आहेत। मग आम्ही उत्सव साजरे करायचे कुठे? जागा द्या आम्हाला। पण जर का तुम्ही एखादं मंडळ म्हणून, आता सगळेच मंडळाचे तुम्ही कार्यकर्ते आहात, उत्सव दणक्यात मंडप वगैरे टाकला, मग मी मिरवाला मात्र तिकडे येणार, मग तुम्ही सुद्धा आमचं शाल श्रीफळ देऊन स्वागत करणार। मग त्या आता मी लालबागच्या राजाला जातो, गणेश गल्लीच्या राजाला जातो, आता मोजक्या यायला जातो, नाही तर पूर्वी मी हे सगळे फिरत होतो, बहुतेक सगळ्याकडे मी आलेलो असेल मी तुमच्याकडे। तेव्हा मला आठवतंय दुपारी साधारणतः 4 वाजता मी बाहेर पडायचो, ते पहाटे 2:30 वाजायचे। आणि काय व्हायचं, आज सुद्धा काही लोक माझ्याकडे येतात, साहेब मंडळाला 75 वर्ष झाली, साहेब मंडळाला 50, यावंसं खूप वाटतं। पण आल्यानंतर पंचायत अशी होते की अनिल परवाने मला आमंत्रण दिले, अनिलच्या मंडपात जातोय, कुंदन उभे बाजूच्याच गल्लीत आहे, मग बाजूच्या गल्लीत जातो, त्यांच्या कुंदनच्या इकडे अंबादास येऊन बसले असतात, बाजूच आहेत, मग तिकडे सुनील प्रभू असतात, मग प्रमोद असतं शिंदे, असे सगळे करत 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 मला आठवतं एक तर अशी गोष्ट झाली की मी सुरुवात केली आणि साधारणतः आपण हे ठरवते की इतक्या वाजता इथे, इतक्या वाजता इतके असं यादी ठरवतो। एक कार्यकर्ता त्याला, रे बाबा खूप आहेत मला, नाही तुम्ही याच परत माझ्या सोबत राहिला, झाल्यानंतर म्हटलं चल, म्हटलं लोक असतील का आता, नाही असणार साहेब। तर गेलो आम्ही त्या मंडपामध्ये, तो कार्यकर्ता मी बाप्पा, कारण रात्रीचे वाजलेले 2, पण तरी सुद्धा तो माझ्यासाठी प्रेमाने नाही आलंच पाहिजे, घेऊन गेला तिकडे, फोटो काढला। आता हे सगळं प्रेम आहे, हे मंडळ पळवापळीची गोष्ट ठीक आहे, पण हे प्रेम नाही विकलं जाऊ शकत, प्रेम नाही विकत घेतलं जाऊ शकत। आणि मग खरंच पंचायत होते की आज सुद्धा मला खूप आमंत्रण तुमच्या सगळ्यांकडे येत असतात, पण सगळीकडे जाणं आता, म्हणजे पूर्वी शिवसेना प्रमुख जायचे, त्याच्यानंतर मी, आता आदित्य जातो, पण आता या सगळ्या गोष्टी नाही म्हटलं तरी थोड्याशा मर्यादा ह्या पडत जातात। तर त्या मला असं वाटतं तुम्ही समजून घेतल्या असाल आणि समजून हवी अशी माझी तुमच्याकडे एक नम्र प्रार्थना आहे। मात्र एक लक्षात ठेवा, आज जर का कोणाला वाटत असेल की शिवसेनेकडे काय आहे, तर काय आहे ते काल सुद्धा महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेलं आहे। शिवसेना ही जिवंत आहे, शिवसेना ही तलवारीसारखी आहे, तलवार धारदार आहे, हात लावायला जाऊ नका, लांबून तळपती तलवार बघायला फार बरं वाटतं, हात भानगडीत कोणी पडू नका, हात लावायच्या भानगडीत पडू नका। आणि ज्या काय तुमच्या अडचणी असतील, मग कोणाला वाटत असेल की आता सत्ता नाही, महापालिका नाही, निवडणुका घेऊच शकत नाही, कारण ज्या निवडणुका घेतल्या त्याच्यामध्ये आणि मतांची चोरी कशी केली हेच तर आपले परवा फाडले ना, कसे जिंकले, ज्या ते जिंकूच शकत नाही। लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी आपली इथली जागा कुठली उत्तर पश्चिम अमोलची ही चोरलीच, आणि लोकसभेनंतर विधानसभेचा निकाल लागूच शकत नाही। हा कसा लागला तो तिकडे आपण बघितलेले, राहुल गांधीने ते सगळं उघड केलेलं आहे। आता ही अशी चोरून आणलेली सत्ता ही तुम्हाला काय न्याय देऊ शकणार? त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका, कुठेही काही अडचण आली तर आपलं जे काही नातं आहे, शिवसेना एक कण सुद्धा तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी डगमगणार नाही, ती तुमच्या सोबत असेल, तुमच्याबरोबर असेल। आणि गणपतीचा उत्सव हा इतके वर्ष जसा उत्सवामध्ये सुरू आहे, उत्साहात सुरू आहे, तसाच तो या पुढे सुद्धा नेण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे, आपली सगळ्यांची आहे। ही परंपरा, हे मरे येणारे जाणारे असतात, ते येतात आणि जातात, पण आपल्याला इतक्या वर्षाची परंपरा आहे, आपलं इतक्या वर्षाचं नातं आहे हे, आणि ही परंपरा